अजित पवारांना निवडणूक आयोगाने घड्याळ हे चिन्ह दिलं आणि राष्ट्रवादी हे नाव दिलं. हे नाव होतं शरद पवारांचं. शरद पवारांनी हे पक्ष स्थापन केलं. याबाबत नाशिककरांना काय वाटतं ऐका. सध्या तरी परिस्थिती अशी झालेली आहे की कोणाचा पक्ष आणि कोणाचं चिन्ह ते पारख कोणाची काय तर त्याच्यावरनं नाशिककर म्हणून मी एकच रिप्लाय करू शकतो की शिवसेनेचं जसं चिन्ह शिंदे साहेबांना मुख्यमंत्री शिंदे साहेबांना जसं मिळालं तसं अजित पवारांना पण हे चिन्ह मिळालं पण त्यानुसार कोणाचा दाखला हा कोणाला मिळेल हा अजून तरी निश्चित होणार नाही कारण हायकोर्टात अपील झाल्यामुळे अजूनही त्याच्यावर संशय आहे की नक्की चिन्ह यांच्याकडे जाणार का त्यांच्याकडे राहणार तर बघूयात आणि आम्हाला तर फक्त एकच वाटतं की जे काय प्रकारचं राजकारण सध्या चालू आहे तर त्या राजकारणावर सध्या तरी कुठेतरी आळा घातला पाहिजे कारण सध्या पातळी इतकी खाली गेलेली आहे का सामान्य माणूसच इतका त्रस्त होऊन गेलेला आहे. सामान्य माणसाचे कामं पण कोणाकडे घेऊन जायचे त्याच्यावर पण एक प्रश्न येऊन जातो. चिन्ह चिन्ह करत बसले तर आयुष्यभर माणसानी कोणाकडे जायचं हा पण एक प्रश्न निर्माण होतो. मला असं वाटतं की जे लोकशाहीच्या पद्धतीने म्हणजे संख्याबळाच्या प्रमाणे जर बघितलं तर ते योग्य निर्णय आहे संख्याबळाच्या नुसार. पण ऍक्च्युली ओरिजिनल त्याचे उद्गाते शरद पवारच आहेत. तर या संबंधी असं काहीतरी कायदा सरकारने केला पाहिजे कारण की काय होतं लोकांच्या भावना थोड्याशा त्याच्यामुळे दुखावल्या जातात असं मला वाटतं. पण या संबंधी लोकच्या संख्येनुसार गेलं तर ती गोष्ट बरोबर आहे असं मला वाटतं. लोकसंख्येच्या नुसार किंवा लोकशक्तीच्या नुसार गेलं तर मेजॉरिटीनुसार गेलं तर ते बरोबर आहे असं वाटतं. अजित पवारांना राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव त्यांना मिळालेलं आहे. पण एक म्हणजे युवकांच्या याच्याने जर विचारलं तर चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. एक शरद म्हणजे त्यांच्याच पवार घराण्यातलेच कुटुंबातलेच ते व्यक्ती आहेत आणि त्यांच्याकडे ते आहेत आणि सध्या तरुण एक चांगलं एक नेतृत्व महाराष्ट्राला मिळेल अशी अपेक्षा आहे. पण या पलीकडे शरद पवारांकडे चिन्ह असो किंवा अजित पवारांकडे चिन्ह असो पण त्याचा जनतेला आणि त्यांचे जे कार्यकर्ते किंवा राष्ट्रवादीचे जे ज्यांना सपोर्ट करणारे जे लोक आहेत त्यांना कितपत फायदा होतो हे बघणं जास्त गरजेचं आहे. सो अजित पवारांना जर फायदा चिन्ह मिळाल्यानंतर जर अजून जास्त फायदा झाला तर चांगलीच गोष्ट आहे. आता हे स्वाभाविकच होतं, मिळणं चिन्ह हे अगदी स्वाभाविकच होतं कारण शिवसेनेचा आत्ताच निकाल लागला. त्या निकालाच्याच आधारित ते चिन्ह त्यांना मिळणं हे अपेक्षित होतं. पण आता यापुढे त्यांनी चिन्ह मिळालंय, सगळं मिळालंय, सत्ता आहे, तर त्यांनी आता याचा उपयोग चांगला करून घ्यायला पाहिजे. जी महागाई आहे किंवा काही रोजगाराचा प्रश्न आहे, पर्यटनाचा प्रश्न आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, टॅक्सेसचा प्रश्न आहे, तर त्यांनी सगळं नियंत्रणात आणायला पाहिजे. काहीतरी चांगलं करायला पाहिजे. आता याच्या त्यांना चान्स आहे आणि निवडणुकीच्या वेळेस तर लोक त्यांचं ते काय करायचं ते करतातच, पण कोणचं बटन दाबायचं ते करतातच. आता कसं आहे लोकांना चिन्हाशी काही एवढं महत्व नाहीये. आता लोकांना प्रगतीशी महत्वाचं आहे. कोणती पक्ष किंवा कोणता उमेदवार कोणते लोकांसाठी काय करतो हे महत्वाचं आहे. आणि चिन्ह काय आहे पुढे न्यायालयात बघितलं जाईल कोणाला चिन्ह कोणत्या पार्टीला भेटावं किंवा कोणाला न भेटावं हा न्यायालयात म्हणजे हा टॉपिक इथं नाही मॅटर करत. मतदार होऊन मला असं वाटतं की महत्वाचं हे आहे की कोणता माणूस लोकांसाठी किती काम सर्वसामान्य किती काम करतो हे महत्वाचं आहे. नाही, माझ्या मते ही संविधानाचीच हत्या आहे. मला हा निर्णय बिलकुल पटलेला नाहीये. कोर्टाच्या निर्णयात बिलकुल पार्शिटी नव्हती असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. आणि मी हे पण सांगेल की कोर्टाने नवीन नियम काढून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात जेणेकरून पारदर्शकता राहील. हे सगळं असंवैधानिक आणि एकदम अर्जकता माजवणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.